बायबलमध्ये पैशाबद्दल काय म्हणते? व्हॉट डज द बायबल से अबाउट मनी? बायबलमध्ये पैशाबद्दल विविध दृष्टिकोन व्यक्त केलेले आहे. काही उदाहरणे. पैसा एक साधन आहे, एक उद्देश नाही. बायबल स्पष्ट करते की पैसा स्वतःच एक उद्देश नाही, तर तो एक साधन आहे. आपण त्याचा वापर आपल्या जीवनात आणि देवाच्या कार्यासाठी कसा करतो हे महत्त्वाचे आहे. पैशाचा लोभापासून दूर रहा. बायबल पैशाचा लोभापासून दूर राहण्याचा आवाहन करते. पैसा आपल्याला नियंत्रित करू नये, आपण त्याचे नियंत्रण करूया. दानाचा महत्त्व. देवाच्या कार्यासाठी दान देणे हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. बायबल दानाचे महत्त्व आणि आशीर्वादांबद्दल बोलते. पैसा आणि आध्यात्मिक जीवन. बायबल पैसा आणि आध्यात्मिक जीवन यांच्यातील संतुलन राखण्याचे महत्त्व अधोरेखित करते. आपण पैशाच्या मागे धावत नसून देवाच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाची प्रार्थना करूया. काही उदाहरणार्थ बायबलचे वचन. पैसा तुमचा देव होऊ नका. मत्तय 6:24. पैसा आणि देवाची सेवा दोन्ही एकत्र सेवा करणे अशक्य आहे. मत्तय 6:24. दाता आनंदित आहे.